डायबिटीज रोगो के पिता आणि थायरॉइड इज रोगो की माता. आता जर तुम्हाला थायरॉइड आहे तर पुढे जाऊन डायबिटीज होण्याची पण शक्यता अगदी आहेच आहे. डायबिटीस जसा मेनस्ट्रीम होतोय आजकाल, तर थायरॉइड पण मेनस्ट्रीम व्हायला लागले. म्हणजे ज्यांच्या आईवडिलांना थायरॉइड आहे ते धरूनच चालले की पुढच्या पिढीला होणार आहे. आपण सिम्पटम्स बघायला पाहिजे, कारण रिपोर्ट्स नॉर्मल असणं हा आयुर्वेदात कन्सेप्टच नाही. पण ज्यांच्या आईवडिलांना थायरॉइड आहे त्यांनी स्पेशली काही काळजी घेण्याची गरज आहे. मग इथे ज्यांच्या घरी अशी हिस्ट्री असेल ना, त्यांनी आयुर्वेदिक डॉक्टरांना कन्सल्ट करून आपण शुद्धीकरण काय करू शकतो शरीराचं हे बघायला पाहिजे. आणि हे सिम्पटम्स आहेतच, लेझीपणा आहे, अननेसेसरी वेट गेन होत आहे, IQ लेवल्स पण म्हणजे त्यांचं अभ्यासातलं लक्ष पण कुठेतरी कमी होणे, चिडचिड वाढणे, या गोष्टी पण याच्यामध्ये येतात. जे जाड आहेत लहानपणापासून त्यांना थायरॉइड होण्याची जास्त शक्यता असते का? जेव्हा अनएक्सप्लेन्ड वेट गेन आहे, सिव्हिअर हेअरफॉल आहे, स्किन रिलेटेड काही इश्यूज असतील, मेनली कॉन्स्टिपेशन आहे, नक्कीच पुढे जाऊन याचं कन्व्हर्जन हायपोथायरॉइडमध्ये होणार आहे. काटक शरीर असणाऱ्या लोकांना पण थायरॉइड असू शकतो का? डोळ्यांनी बघून कोणी सांगणार नाही थायरॉइड असू शकतो, पण त्याला थायरॉइड आहे. बऱ्याचशा स्त्रियांना एका विशिष्ट वेळेनंतर बोलून थकल्या की त्या सोडून देतात. त्या स्त्रीनी बोलणं सोडलं, स्ट्रेस एक्सप्रेस करणं सोडलं की तिला थायरॉइड होणार. तर तुमची लाईफस्टाईल स्वतःची हेल्दी आहे, तुमचं इम्युनिटी लेवल्स चांगले आहे, तुमच्या न्यूट्रिशन लेवल्स जर चांगले आहे तर कदाचित तुम्हाला हा आजार होणार पण नाही. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे आरोग्याचं पत्र. या सेगमेंटला तुम्ही भरपूर प्रतिसाद देत आहात. अगदी DM करताय की या आजारावर पत्र घेऊन या, त्या आजारावर पत्र घेऊन या. तर आज विशेष असं एक पत्र ज्याची खूप डिमांड होती, थायरॉइड या विषयावर आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी त्यातल्या स्पेशालिस्ट डॉक्टर रश्मी दंडे आज आपल्याला पत्र लिहिण्यासाठी आल्यात. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. मॅमची थोडक्यात ओळख करून देतो. 22 वर्षापासून त्या आयुर्वेदात प्रॅक्टिस करत आहेत. अमरावती येथे त्यांचं मेन क्लिनिक आहे आणि ऑनलाईन कन्सल्टेशनवर पण त्यांचा भर असतो. त्यामुळे महाराष्ट्रातून, राज्यातून आणि देशातून आणि जगातून पण अनेक त्यांचे पेशंट सक्सेसफुली ट्रीट केलेले आहेत. अनेक इंटरनॅशनल पेपर्स त्यांचे पब्लिश झालेले आहेत. UK, युक्रेन या ठिकाणी त्यांनी आयुर्वेदाला रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि क्रॉनिक लाईफस्टाईल डिसऑर्डर याच्यामध्ये त्या विशेषतः काम करतात. आणि त्यातलाच एक थायरॉइड, ज्यांनी खूप लोक आज त्रस्त आहेत, तो आजचा मुख्य विषय असणार आहे. तुमचे सगळे प्रश्न आमच्याकडे ऑलरेडी आहेत आणि त्या अनुषंगाने आजच्या गप्पा असणार आहेत. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा. चला पत्राला सुरुवात करूया. मॅम, पुन्हा एकदा स्वागत आहे. थायरॉइड खूप गंभीर समस्या बनते आजकाल. म्हणजे डायबिटीस जसा मेनस्ट्रीम होतोय आजकाल, तर थायरॉइड पण मेनस्ट्रीम व्हायला लागले. म्हणजे ज्यांच्या आईवडिलांना थायरॉइड आहे ते धरूनच चालले की पुढच्या पिढीला होणार आहे, किंवा ज्यांना आत्ता थायरॉइड नाही आहे पण त्यांना माहिती आहे की माझ्या आईवडिलांना होता, तर तेही धरून चाललेत की मला थायरॉइड आता होणारच आहे. तर मला मुख्य कारणं त्याची जाणून घ्यायची आहेत की काय काय बेसिक कारणं आहेत थायरॉइडची. थायरॉइडमध्ये जर आपण म्हटलं ना, इट इज अ क्रॉनिक डिसीज प्लस इट इज लाईफस्टाईल डिसऑर्डर. आता जसं एक मॉडर्न सायन्सनुसार आपण जर विचार केला की आयोडीन डेफिशियन्सी किंवा यामुळे होणारा गॉइटर आणि मग थायरॉइड, असं त्यांचं एक कनेक्शन आहे. पण आयुर्वेदानुसार जर आपण याचा विचार केला तर हा कफ आणि वाताच्या इम्बॅलन्समुळे होणारा, म्हणजे कफाचे जे काही नानात्मज व्याधी असतात त्यामध्ये स्पेशली थायरॉइडचं वर्णन आलेलं आहे. आणि जे तुम्ही बोलला किंवा आईवडिलांना होतं आहे मग पुढे होतं आहे, जसं डायबिटीसचं आपण एक घेतलं, तर हे जे आजार आहे ना की डायबिटीज रोगो के पिता आणि थायरॉइड इज रोगो की माता. म्हणजे आता जर तुम्हाला थायरॉइड आहे तर पुढे जाऊन डायबिटीज होण्याची पण शक्यता अगदी आहेच आहे. कारण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल प्ले होतो आहे तो म्हणजे तुमच्या गटचा. म्हणजे आपण जे पण आयुर्वेदानुसार थायरॉइड ट्रीट करतोय ते तुमच्या अग्नीला धरूनच ट्रीट करतो आहे. ओके. पण ज्यांच्या आईवडिलांना थायरॉइड आहे त्यांनी स्पेशली काही काळजी घेण्याची गरज आहे मग इथे? हो, नक्कीच. कारण आता कसं असतं ना की मुलांना, म्हणजे आईवडिलांना आहे तर मुलांना येणार असं धरून चालतं. म्हणजे इथे एक मेंटॅलिटी आलीच, एव्हरी डिसीज इज सायकोसोमॅटिक, की कुठेतरी ही मनात भीती असते किंवा यांना आहे तर मला पण होणार आहे. आणि आता जे मी बोलली की लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, तर एका घरामध्ये सगळ्यांची लाईफस्टाईल ऑलमोस्ट सेम असते, की त्यांच्या जे खाण्याच्या सवयी आहेत, झोपण्याच्या सवयी आहेत, या पण सारख्याच असतात. त्यानंतर जे जेनेटिक, म्हणजे जे त्यांच्या क्रोमोझोममध्ये किंवा जेव्हा तो डिफेक्ट येतो आहे तो पण थोडा पुढच्या जनरेशनला येतो आहे. पण हे आपण टाळू शकतो 100%. का? कारण जरुरी नाही आहे, जर तुमची लाईफस्टाईल स्वतःची हेल्दी आहे,
तुमचं इम्युनिटी लेवल्स चांगले आहे, तुमच्या न्यूट्रिशन लेवल्स जर चांगले आहे तर कदाचित तुम्हाला हा आजार होणार पण नाही. म्हणजे असं पहिलेच एक मनात पकडून घेणे की बा आता यांना आहे तर मला आता होणारच आहे बरोबर, असं जरूर नाही करतात, आहे. correct. मी जर स्वतःला हेल्थ कॉन्शियसली बघते आहे आणि या सगळ्या गोष्टींना टाळण्याचा प्रयत्न करते आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्याला तो होणारच नाही. शाळेच्या वयापासून जे लोक गुटगुटीत असतात म्हणजे बाळसं धरलेलं असतं आधीपासून, आणि अनेक लोकांची शरीर प्रकृतीच तशी असते की इतरांपेक्षा फॅटीच आहेत, तर जे जाड आहेत लहानपणापासून त्यांना थायरॉइड होण्याची जास्त शक्यता असते का? हो, नक्कीच. ते मी ओके. बोलली की हा कफाचा नानात्मक विकार आहे, म्हणजे कफाचं ज्यांच्यामध्ये प्राबल्य आहे. आता जे जनरल एक कफ प्रवृत्ती किंवा जो कफ दोष आहे त्याचं ज्यांच्यामध्ये जास्त प्राबल्य आहे ते लोक गुटगुटीतच असतात है ना. म्हणजे देर आर प्रकृतीज किंवा कफ प्रकृती आहे, पित्त आहे, वाताची आहे. तर आता जसं कफ प्रकृतीचे जे बाळ आहेत ते देखील तुम्हाला लहानपणी छान गुटगुटीत हेल्दी आणि असंच दिसणार. आणि मग जेव्हा स्पेशली मी म्हणेल की गर्ल्समध्ये जेव्हा हॉर्मोनल चेंजेस बॉडीमध्ये यायला लागतात त्यावेळेला नॉर्मलच मुलींचं वेट गेन जास्त होत असतं आणि जे ऑलरेडी ओव्हरवेटेड आहे किंवा जे ऑलरेडी गुटगुटीत आहेत ते अजून जास्त हेल्दी होणार. आणि जसं हा आजार तिथूनच सुरू झालेला आहे, मग जसं जसं तुमचं फॅट शरीरामध्ये वाढत जाईल, फॅटी लिव्हरपासून सुरुवात होते की म्हणजे कुठेतरी डायजेशन त्यांचं इम्प्रॉपर असतंच आणि लेझीपणा, कारण कफाचा तो गुणच आहे स्थायी की भाव आहे. शरीरामध्ये असा गौरव असतो तर थोडा लेझीपणा पण असतोच. डेफिशियन्सीज खूप जास्त असतात कारण न्यूट्रिशनचं ॲब्झॉर्प्शन शरीरामध्ये पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकत नाही. आणि मग अशा मुलांना खूप लवकरच इन्सुलिन रेझिस्टन्स येऊन फॅटी लिव्हर होऊन थायरॉईड होण्याचं प्रमाण आणि मग मुलींमध्ये PCOD PCOS हे प्रॉब्लेम्स वाढतात. बापरे, तुमच्याकडे कमीत कमी कुठल्या वयाचं पेशंट आहे? माझ्याकडे कमीत कमी 8 वर्षापासून तर ॲट द एज ऑफ 60 पण तुम्ही डायग्नोज्ड होऊ शकता. पण अनेक लोक तर असे असेल की 8व्या वर्षी बाळ गुटगुटीत दिसतंय असा गौरवाने सांगत असेल की किती भारी बाळसं धरलंय, त्यांना कळतही नसेल कदाचित की थायरॉइड आहे म्हणून. हां, तर कितव्या वयापासून दिसायला लागतो थायरॉइड? कितव्या वयापासून दिसायला लागतो असं नाही, आपण सिम्पटम्स बघायला पाहिजे. कारण रिपोर्ट्स नॉर्मल असणं हा आयुर्वेदात कन्सेप्टच नाही आहे. बेसिकली तुम्हाला काय सिम्पटम्स आहे, आता जर समजा 8 वर्षाचं बाळ आपण म्हटलं, 7-8 वर्षाचं, पण ते अगदी खेळतच नाही आहे, दिवसरात्र मोबाईलमध्येच आहे, त्याला अगदी दार उघड म्हटलं तरी त्याला कंटाळा येतो आहे की मी जाऊन ते करू नाही शकत, म्हणजे एवढ्या प्रमाणातला आळस त्याच्या अंगामध्ये आहे की लेझीनेस आहे. खाण्याच्या बाबतीत आईवडिलांना म्हणजे ओव्हरऑलच आता एवढी सगळी सुबत्ता आलेली आहे की ज्या गोष्टी आपल्याकडे सणावाराला होत होत्या त्या ऑल टाईम अवेलेबल आहेत. पॅकेज फूड, चायनीज फूडचा अतिवापर, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आल्या की तुमचं जे अतिशय खाण्याचं जे प्रकार आहे, मग यामुळे त्या बाळाला त्या स्टेजला पण थायरॉईडचं दिसतीलच. आणि हे सिम्पटम्स आहेतच की त्याच्यात लेझीपणा आहे, त्याचं वेट गेन, अननेसेसरी वेट गेन होतं आहे. त्यानंतर IQ लेवल्स पण, म्हणजे त्यांचं अभ्यासातलं लक्ष पण कुठेतरी कमी होणे, चिडचिड वाढणे, ह्या गोष्टी पण याच्यामध्ये येतात. ओके, पण म्हणजे जो जाड आहे लहानपणापासून त्याला असावाच अशी काही कंपल्शन नाही आहे? मुळीच नाही. पण तुम्ही आता म्हणलात की रिपोर्ट्सनुसार आयुर्वेद काय खूप जात नाही, तर असे पण पेशंट्स आहेत म्हणजे तुमच्याकडे की रिपोर्ट्स नॉर्मल दिसत आहेत पण थायरॉइड आहे? येस, एक्झॅक्टली. तर मग काय धरून पुढे जावं? काय धरून पुढे जावं की जेव्हा अनएक्सप्लेन्ड वेट गेन आहे, सिव्हिअर हेअरफॉल आहे की जो पण तुम्हाला कळत नाही की कशामुळे हेअरफॉल होतं आहे, त्यानंतर ॲक्ने, पिंपल्स म्हणजे स्किन रिलेटेड काही इश्यूज असतील, मेनली कॉन्स्टिपेशन आहे म्हणजे पोट साफ न होणे ही एक खूप मोठी कंप्लेंट्स असते. एन्झायटी असते पेशंटला खूप जास्त प्रमाणात की थोड्या थोड्या गोष्टींनी पण जरा रेस्टलेस होत आहे किंवा ब्रेन फॉग आपण ज्याला म्हणू की डिसिजन घेता येत नाही पटकन की मी काय करायला हवं असं. थोडंसं डिप्रेशनमध्ये पण काही पेशंट्स असतात, म्हणजे मूड स्विंग्स खूप जास्त दिसतात. मग आता हे सगळं असताना तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल येत आहेत पण सिम्पटम्स तुम्हाला आहेत आणि हे नक्कीच पुढे जाऊन कदाचित याचं कन्व्हर्जन हायपोथायरॉईडमध्ये होणार आहे. तर बेटर इज प्रिव्हेन्शन की तुम्हाला जर हे सिम्पटम्स जाणवत आहेत, दीज आर द फ्लॅग साईन्स की रेड फ्लॅग साईन्स की हे जर तुमच्यामध्ये असतील, जेव्हा की तुमचं रुटीनली सगळं व्यवस्थित चालू आहे पण तरीही तुम्ही सिरियसली तुमच्या हायपोथायरॉईडवर वर्क करायला हवं.
ओके. आता ते 8व्या वर्षी तुमच्याकडे जो पेशंट आला आहे तर त्याच्यावर किती काळ काम करायला लागेल तुम्हाला? म्हणजे जर अर्ली डिटेक्शन झाली इट्स अ गुड साईन. येस. तर ही चांगली गोष्ट आहे की लवकरच त्याला कळलंय. तर तो तरुणपणात त्यातनं मुक्त होऊ शकेल असं सांगू शकतो आपण? तरुणपणात मुक्त होऊ शकेल असं मी नाही म्हणणार, कारण आपण अमृत पिऊन आलेलो नाही आहे है ना. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे इट इज लाईफस्टाईल डिसऑर्डर. जर त्या व्यक्तीने आपली लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली नाही, म्हणजे मी हे म्हणेन की थायरॉईड आहे, PCOD आहे किंवा एव्हरी लाईफस्टाईल डिसऑर्डर, याच्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन तुमच्या आरोग्याविषयी ही खूप आवश्यक अशी गोष्ट आहे. जर डिसिप्लिन नसेल आणि तुम्ही वाटेल ते खात आहे, एक्सरसाइज मुळीच नाही आहे, स्ट्रेस लेवल्स आहे, मग तुम्हाला 100% हे पुन्हा बॅक जे रिपोर्ट्स असतील ते पुन्हा येणारच आहे. पण आपण चेंज काय करतो आहे? आता छोटा मुलगा जरी असला तरी त्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा ओव्हरऑल त्यांचा जो फॉलोअप असतो हा दर 6 महिन्यांनी त्याला समजेल अशा भाषेत त्याला दिला जातो, ज्या एजचा जो पेशंट आहे त्याच्या हिशोबाने. आणि त्याला जर त्याच्या हेल्थचं सेल्फ अवेअरनेस असेल तर डेफिनेटली त्याला होणार पण नाही पुन्हा हा आजार. म्हणजे लाईफस्टाईल ही सगळ्यात महत्त्वाची आहे, खाण्यापिण्याच्या सवयी वगैरे. एक्झॅक्टली. ठीक आहे. ज्या आई वडिलांना आता ते बेबी एक्सपेक्ट करत आहेत, तर दोघांपैकी एका पार्टनरला आहे किंवा दोन्ही पार्टनरला आहे असं समजू आपण, तर तो पुढे पास ऑन होऊ नये म्हणून असे पण काही तुमच्याकडे पेशंट्स आहेत का? किंवा त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे स्पेशली? ॲक्च्युली आता जर आईवडिलांना दोघांना पण हे असेल आणि आपल्याला माहिती आहे की आता पुढच्या पिढीमध्ये येण्याची शक्यता आहे, त्यावेळेला प्री कन्सेप्शन शुद्धीकरण किंवा पंचकर्म हे आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं आहे. एक रिसेंटली माझ्याकडे पेशंट होती, म्हणजे वेट जर म्हणाल तर हजबंडचं 100, तिचं 90 अबाउव एवढं वेट, आणि 5 वर्षापासून ते कन्सिव्ह नाही होत होतं तिला. त्यानंतर दोघांना पण थायरॉईड आणि हे सगळा प्रॉब्लेम, लाईफस्टाईल अगदी सिटिंग लाईफस्टाईल, दुकान असेल त्यांचं, त्याच्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहे. मग आता त्या पेशंटला कन्सिव्ह होत नाही आहे, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, ॲज सच इन्फर्टिलिटीचे जे काही पॅरामीटर्स आहे त्याच्यामध्ये पण काही सापडत नाही आहे, फक्त थायरॉईड हा प्रॉब्लेम आहे. मग तिला आपण पंचकर्माचे ट्रीटमेंट्स दिल्या, विरेचन दिलं, वमन दिलं, उत्तरबस्ती केली आणि पेशंट 3 महिन्यांच्या जे 3rd सायकलच्या आतच कन्सिव्ह झाली. त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपण हे सगळं कुठल्या पण लेवलवर रिव्हर्स करू शकतो, पण दॅट मच डेडिकेशन टू युअर हेल्थ. आणि जे पेशंटला मी सांगते आहे ते तिने अगदी परफेक्टली फॉलो केलं, की अगदी डाएट आप मॅडम जैसा बोल रहे हो वैसा, जो एक्सरसाइज करना है वैसा. आणि या केसमध्ये तर तिच्या हजबंडनी पण ॲट सच माझ्याकडून ट्रीटमेंट नाही घेतली, फक्त तिनेच घेतली, पण तरी देखील आपल्याला रिझल्ट मिळाले. तर ज्यांच्या घरी अशी हिस्ट्री असेल ना, त्यांनी थोडं प्री कन्सेप्शन आयुर्वेदिक डॉक्टरांना कन्सल्ट करून आपण शुद्धीकरण काय करू शकतो शरीराचं हे बघायला पाहिजे. कारण पंचकर्मानी जी शुद्धी होते इट इज एट सेल्युलर लेवल, म्हणजे अगदी तुमच्या सेलपर्यंत ही शुद्धीकरण होत आहे. आणि गर्भ जो तयार होत आहे कशापासून होत आहे? सेल्स. जेव्हा सेल्स मल्टिप्लाय होत आहे तेव्हापासून. तर ही जर आपण एक काळजी घेतली तर आपण 60-70% डेफिनेटली हे आजार टाळू शकतो. ओके. त्यांच्या केसमध्ये तुम्हाला त्यांच्या वजनावर आधी काम करायला लागलं असेल ना? ऑफकोर्स. हां, पण थायरॉईड, हा प्रश्न यासाठी विचारला कारण थायरॉईडमधनं जाणारे अनेक लोक ना की वर्कआउटही करत असतील, डाएटही व्यवस्थित करत असतील ना, पण इथे त्यांचं मोटिवेशन संपतं की माझ्या इतक्याच इंटेन्सिटीने वर्कआउट करणाऱ्या लोकांचं इतकं वेट लॉस पटापट होतं आहे आणि माझं होत नाही आहे. तर काय अडथळे आहेत थायरॉईडमधल्या लोकांना वेट लॉस करण्यामध्ये? काय काय अडथळे येत आहेत? बरोबर. आणि त्यांनी काय स्पेशल अजून काहीतरी मेजर्स घेतले पाहिजे की त्यांना ते वजनाचा जो रेशो आहे तो मेंटेन करता येईल? ॲक्च्युली हायपोथायरॉईडमध्ये ना इन्फ्लॅमेशन खूप असतं, म्हणजे बॉडीमध्ये किंवा ओव्हरऑल सेल्युलर इन्फ्लॅमेशन पण खूप जास्त असतं. मग हे पेशंटला जाणवतं देखील की आज जे कपडे फिट होत असतात ते कदाचित उद्या होत नाही आणि परवा ते पुन्हा होतात. म्हणजे हे काय आहे की इट इज एक फ्लक्च्युएशन जे येत आहे, तर कुठेतरी इन्फ्लॅमेशन हा एक मेन रोल असतो. मग आपण जर त्यांना त्या लेवलवर म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी पासून जर सुरुवात केली, की आयुर्वेदामध्ये अगदी हळदसुद्धा अँटी इन्फ्लॅमेटरी काम करते, पण ती मसाल्यांच्या स्वरूपात नाही, औषधी स्वरूपामध्ये, की त्याचा आपण वापर करून कसं हे इन्फ्लॅमेशन कमी करू शकतो. आणि जे वेट स्टक झालेलं असतं की वेट माझं कमीच होत नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त एकटा थायरॉईड किंवा TSH जबाबदार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या विटॅमिन Dच्या लेवल्स, त्याच्यानंतर सेलिनियम आहे, मॅग्नेशियम आहे,
या लेवल्स देखील बघायला पाहिजे. कारण ओव्हरऑल मी आता ज्या एवढ्या पेशंट्समध्ये मी जे बघितलं आहे तर हायपोथायरॉईड, स्टक वेट गेन आणि व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी हे पिक्चर सेम असतं. म्हणजे अगदी आपण व्हिटॅमिन डीवर जरी काम केलं, नुसतं टॅबलेट्स नाही, त्याच्या ॲब्सॉर्प्शनवर देखील किती गोळी शरीरात व्यवस्थित ॲब्सॉर्ब होते आहे की नाही, तरी देखील पेशंटचं वजन कमी करायला आपल्याला मदत होते. म्हणजे फर्स्ट आपण घेतलं अँटी इन्फ्लॅमेटरी, त्यांचं जे न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे हे करेक्शनवर आणलं. त्यानंतर आयुर्वेदातल्या ज्या शुद्धीकरणाच्या क्रिया असतात, म्हणजे पंचकर्माच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या, आणि काही आयुर्वेदिक ड्रग्स की जे दीपनपाचन म्हणजे अग्नीची विकृती आहे तर अग्नीला चांगलं करण्यासाठी, म्हणजे तुम्ही नुसतंच वरून थायरॉईडची टॅबलेट घेत आहे किंवा थायरॉईड जो हार्मोन शरीर बनवू नाही शकत आहे तो आपण रेडीमेड फॉर्ममध्ये घेतो आहे. आणि आपल्या आयुष्याचंच किंवा ओव्हरऑल एक ह्युमन बिईंगचं हे प्रिन्सिपल आहे, यूज इट ऑर लूज इट. तुम्ही जर त्याचा वापरच केला नाही तर कधीतरी ते संपून जाणार आहे. तर थोडंसं त्याचा वापर करणे म्हणजे शरीराला त्या लेवलपर्यंत आणणे की त्यांनी ते स्वतःहून हे हार्मोन्स सिक्रेट केले पाहिजे, हे काम आयुर्वेद करतं. त्यावेळेला हे वजन कमी करणं सहज शक्य होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हटलं की पेशंट जसं फ्रस्ट्रेट असतो ऑलमोस्ट, त्यांचं मोटिवेशन कुठेतरी कमी पडतं की मी सगळं करतो आहे तरी मला काहीच फायदा होत नाही आहे. पण इथे ट्रीटमेंट सोडून देतात आणि एक्झॅक्टली की ते कुठेतरी यामध्ये हे सोडून घेतात. पण ह्या गोष्टीसाठी मी जे म्हटलं की कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन आणि सेल्फ मोटिवेशन. आता सेल्फ मोटिवेशन म्हणजे असं नाही तर जी एनर्जी आपण बाहेर फेकत असतो, मेरा तो हो ही नहीं रहा, सब कर गया मॅडम, ये भी हो गया वो भी हो गया, पण माझं तर काय वजन होतच नाही, म्हणजे मी काही केलं तरी होतच नाही, हीच एनर्जी बाहेर जाते, तीच काम करते आहे. तर कुठेतरी ह्या आपल्या एनर्जी लेवल्स पण चेंज करणे म्हणजे आयुर्वेद बॉडी माइंडवर काम करते की ह्या लेवलपर्यंत त्यांना चेंज केलं तर वेट लॉस पॉसिबल आहे. कारण सतत नाही म्हणत राहिलं तर तुम्हाला नाहीच मिळणार आहे. एक पेशंट होती माझी की जी म्हणजे तिचा मेनोपॉझल पिरियडमध्ये पण होती, तर ती सारखं चिडचिड आणि हे करत राहायची. तिच्या थायरॉईड लेवल्स पण पूर्ण ॲबनॉर्मल झाल्या होत्या आणि वेट गेन पण. आणि मग आजूबाजूचे लोक असतात ना टोकणारे की तू किती मोठी हो गई है, तुझं वजन तर खूपच जास्त आहे. म्हणजे तिला टेन्शन कशाचं की बा मला सगळे लोक मला सारखं हिणवतात की तुझं वजन वाढलं आहे आणि मला हे ऐकायचं नाही आहे. मग आता या पेशंटला पण घेऊन बसलं, काउन्सिलिंग केलं अर्धा तास 1 तास. त्यानंतर लास्ट वाक्य काय, वो कुछ नहीं मॅडम, मेरा वजन कम होना चाहिए. म्हणजे दे डोंट अंडरस्टँड की आपल्याला मेन कशावर हे करायचं. म्हणजे इतक्या लेवलवरती फ्रस्ट्रेट होती की मुझे तो वो सुनना ही नहीं है अभी. आणि मग घरी पण रिलेशन्समध्ये पण प्रॉब्लेम होतो, कारण जर लेडीज सतत चिडचिड करते आहे, फ्रस्ट्रेट आहे, तर ओव्हरऑल घरातलं वातावरण पण खराब होतं. आता त्यानंतर तिची ट्रीटमेंट झाली, ऑलमोस्ट तिचा रिव्हर्सल झाला, सगळं झालं. आता एक 8-10 दिवसा पहिले ती येऊन गेली की तिचा आता मेनोपॉज पूर्ण कंप्लीट झाला. तर तिच्या मुलीनी स्पेशली असं मेन्शन केलं की मॅडम आई तेव्हा किती विचित्र वागायची म्हणे, सारखं चिडचिड करायची, आमच्यावर हे करायची, पण आता ती खूप छान झाली आहे, आमच्याशी खूप प्रेमाने वागते. म्हणजे हा जो शिफ्ट आहे की रिलेशन्स घरातले खराब होणे, चिडचिड, यापासून आनंदी वातावरण ओव्हरऑल स्वतःसाठी पण आणि घरासाठी पण, यानंतर तुम्ही इझिली हेल्थ मिळवू शकता. वेट इज नॉट द इश्यू, तुमचं ओव्हरऑल लाईफ कसं आहे हे जास्त मॅटर करतं. थोडं मला एम्फसिस आता डूज आणि डोंट्सवर करायचं आहे. याच्यामध्ये सगळंच पाहिजे मला की लाईफस्टाईलमधल्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये पण डूज डोंट्स, आणि सगळ्यात मेन म्हणजे फूड. कारण अनेक डायटिशियन वेगळी मतं आहेत त्यांची. कोणी म्हणतं सोयाबीन खा, कोणी म्हणतं खाऊ नका, कोणी म्हणतं पनीर खा, कोणी म्हणतं पनीर सोडूनच द्या. तर मला पूर्ण त्याच्यावर गाईड हवा आहे आता. ओके, आता आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिले घेऊ की जे फूड आपल्याला अगदी अवॉइडच करायला पाहिजे. म्हणजे ज्यांना थायरॉईड डिसऑर्डर आहे किंवा स्पेशली हायपोथायरॉईड आहे त्यांना आपल्याला जे अवॉइड करायचे, तर असं जे मेन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं की गोइट्रोजेनिस व्हेजिटेबल्स, की ज्याच्यामध्ये फुलकोबी आहे किंवा ब्रोकोली आहे किंवा पत्ताकोबी आहे, हे खूप जास्त रॉ फॉर्ममध्ये खाणं, रॉ म्हणजे कच्च्या स्वरूपामध्ये खाणं. कारण तुमचं मेटाबॉलिझम किंवा अग्नी स्लो आहे, डायजेशन स्लो आहे, आणि तुम्ही जर रॉ खाता आहे तर त्यांनी अजून तुम्हाला प्रॉब्लेम वाढणार आहे. आणि गोइट्रोजेनिक क्वालिटीज त्याच्यामध्ये आहे की ते तुम्हाला गॉयटरकडे पण नेऊ शकतं.
म्हणजे आयोडीन डेफिशियन्सी पण होते आहे. तर ह्या गोष्टी अगदी अवॉइड करायला पाहिजे. दुसरं याच्यामध्ये जे मेन फूड सांगितलं आहे की जे आपल्याला कम्प्लिटली अवॉइडच करायला पाहिजे, त्यामध्ये सॉय प्रोडक्ट्स आहे की जे म्हणजे सोय पनीर आहे, टोफू आहे, सोय मिल्क आहे. सोयाबीन काय आहे ना की T4ला T3मध्ये जे कन्व्हर्जन व्हायला पाहिजे त्या प्रॉब्लेम तिथे कुठेतरी हा ऑब्स्ट्रॅकल तयार होतो. त्याच्यामुळे हे जे पदार्थ आहे जे सोयाबीनपासून बनलेले, इनफॅक्ट सोयाबीन ऑइल पण मी म्हणेल की त्यापेक्षा जर नॉर्मल फल्ली तेल किंवा ग्राउंडनट ऑइल वापरलं किंवा कोल्ड प्रेस ऑइल वापरले तर जास्त चांगलं राहील. त्यानंतर खूप जास्त कोल्ड प्रॉडक्ट्स किंवा फ्रीज्ड फूड ज्याला म्हणू की जे स्टोअर्ड केलेलं असतं, फ्रीजमध्ये आहे आणि तुम्ही ते डायरेक्टली ईट करत आहे. तर हे जो टेम्परेचर, कारण थायरॉईड पेशंटमध्ये बॉडीचं टेम्परेचर जो बॅलन्स असतो, कारण थायरॉईडचं मेन काम ते आहे की शरीराचं टेम्परेचर मेंटेन करणं, ते ऑलरेडी बिघडलेलं असतं आणि त्यामध्ये जेव्हा असं ओव्हरऑल फ्रीज फूड, थंड फूड जेव्हा जास्त खाल्लं जातं त्यावेळेला देखील हे सिम्पटम्स आपले वाढू शकतात. त्याच्यामुळे ही एक गोष्ट अवॉइड करायची आहे. थायरॉईडच्या पेशंटनी एक्सेस सॉल्ट म्हणजे टेबल सॉल्ट मी म्हणेल की वरून कुठल्या पदार्थांवर मीठ घेऊन खाणे, अगदी त्याच्यामध्ये पाणीपुरी, भेलपुरी जे आवडते पदार्थ असतात जनरली की ज्याच्यामध्ये वरून मीठ टाकलं असं म्हणजे मुलींचे आवडते पदार्थ, त्यामुळेच मुलींमध्ये जास्त असावा थायरॉइड असं म्हणजे वाटतंय. हे जे पदार्थ आहे की हे देखील लोणचं आहे, पापड आहे की जे आपण स्टोअर करायला मीठ जिथे जास्त वापरतोय, हे पदार्थ त्यांनी पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे. खाण्यामध्ये आयोडाइज्ड सॉल्ट वापरणं हे तर कंपल्सरीच आहे. पण आता याच्यामध्ये पण 2 मतं असतात की व्हाईट आयोडाइज सॉल्ट किंवा रॉक म्हणजे पिंक आयोडाइज सॉल्ट. पण आयुर्वेदानुसार जर जाल तर पिंक आयोडाइज सॉल्ट्स देखील इझिली अवेलेबल आहे. तर पिंक आयोडाइज सॉल्टच वापरायला पाहिजे. त्याने आयोडीनच्या लेवल्स मेंटेन राहायला मदत होते. म्हणजे दुसरं साधं पांढरं मीठ वापरण्यापेक्षा या बेसिक गोष्टी आहे की ह्या त्यांनी अवॉइड केल्या पाहिजे फूडमध्ये. आता लाईफस्टाईलमध्ये जर म्हणाल तर थोडंसं जे लेझीपणा असतो की कफ काळामध्ये जास्त झोपून राहणे, म्हणजे सकाळी खूप लेट उठणे आहे. त्यानंतर इनॲक्टिव्ह ज्या गोष्टी मी थोडंसं ॲक्टिवली करू शकते. आता समजा तुम्ही IT प्रोफेशनमध्ये आहे किंवा तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात किंवा तुमचं जे पण वर्क आहे की सिटिंग वर्क आहे की तुम्ही 10-12 तास एकाच ठिकाणी बसलेले आहे, अशा वेळेला तुम्हाला थोडं काही लाईफस्टाईल छोटे छोटे चेंजेस करायला पाहिजे की अर्धा 1 तासाने मी थोडा वॉक घेते छोटा, मग बसते आहे. म्हणजे कुठेतरी या लेवल्स पण मॅनेज करणे की आपला ॲक्टिव्हिटी लेवल्स जरा जास्त करणे. यामध्ये बरेचसे पेशंट असं असतात की मी तर घरातले सगळे कामं करते, मला तर वेळच नसतो, इतकं मी एक्झर्शन करते, पण मी त्याविषयी नाही बोलत आहे. मला वेगळी एक्झरसाइज इथे एक्सपेक्टेड आहे की त्यांनी थोडंसं वेगळं स्वतःला एक व्यायाम द्यायला पाहिजे. लाईफस्टाईलमधला हा मेन चेंज आहे. त्यानंतर जागरण खूप जास्त अवॉइड करायला पाहिजे. म्हणजे जागरणाने जो काही कॉर्टिसॉल म्हणजे बिघडतो आहे शरीरातला आणि स्ट्रेस वाढतो आहे आणि त्यामुळे जर हे सगळे प्रॉब्लेम्स वाढत आहे तर थोडंसं ह्या स्ट्रेस लेवल कमी करण्याला झोपेच्या वेळा आणि उठण्याच्या वेळा याच्यामध्ये एक प्रॉपर रुटीन सेट करणे, ॲट रँडम कोणत्याही वेळेला खाणे किंवा म्हणजे मी म्हणेल की खाण्यापेक्षा तुम्ही कोणत्या वेळेला खाता याला जास्त महत्त्व असतं. तर ते एक रुटीन मेंटेन करणं हा त्यांच्या लाईफस्टाईलमधला एक मोठा चेंज असणार आहे. आणि थोडंसं पॉझिटिव्हिटी आणणं, आता ही गोष्ट आणणं म्हणजे इतकी सोपी नाही आहे, पण त्यासाठी पण आपण काही घेऊ की आपण काय करता येईल असं. ह्या थोड्याशा त्यांनी चेंजेस करायला पाहिजे. आता ज्या गोष्टी आहे की जे फूड त्यांनी इन्क्ल्यूड करायला पाहिजे की जे त्यांच्या रेग्युलर डाएटमध्ये म्हणा किंवा हे असायला पाहिजे. मी जे बोलले की थायरॉईडमध्ये ना म्हणजे ऑलमोस्ट आपल्या इंडियामध्ये तर ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता हे एक मोठं कारण वाटतं मला. मॅक्सिमम फिमेल्समध्ये हे असतं. तर थोडंसं आपलं हिमोग्लोबिन लेवल्स नॉर्मल ठेवण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये त्या गोष्टी ज्याच्यातून आपलं रक्त वाढतं आहे, अगदी डाळिंबापासून तर खसखस आहे, पेणखजूर आहे, या गोष्टी रेग्युलर आणणे. त्यानंतर ब्राझील नट्स आहे, म्हणजे सेलिनियम हा जो एक कंटेंट आहे हा जनरली बाकी कुठल्या याच्यामध्ये नाही मिळत. इट इज कॉस्टली लिटिल बिट, पण अगदी 2 पण नट्स खाल्ले तरी सफिशियंट आहे. हे आहारामध्ये नियमित यायला हवे. त्यानंतर असं की मॅग्नेशियमचा जो सोर्स आहे की आपल्या सगळ्या सीड्स ज्या असतात म्हणजे पंपकिन सीड्स आहे, सनफ्लॉवर सीड्स आहे,
या सीड्सचा थोडा माइंडफुली उपयोग करणे, की सोक करून घेणे आहे किंवा त्यापासून वेगवेगळे काही पदार्थ बनवणे आहे. ह्या सीड्स त्यांनी आहारामध्ये वापर त्याचा रेग्युलर करायला पाहिजे. त्यानंतर जे मी म्हटलं की मिठाचे पदार्थ अवॉइड करायचे आहेत, तर त्याऐवजी नॅचरल ज्याच्यामध्ये सॉल्टी कंटेंट असतो, म्हणजे नॅचरल सीवीड एक असतं की जे आता सध्या मिळायला लागलं आहे बऱ्यापैकी. याचा जर वापर केला तर ते पण थायरॉईडच्या बऱ्याचशा सिम्पटम्सला मॅनेज करू शकतं. त्यानंतर काही आयुर्वेदिक मेडिसिन्स आहे की ज्या जनरली पण आपण यूज करू शकतो. मेडिसिन म्हणण्यापेक्षा आपल्या मसाल्यांमध्येच आहे की धने आहे, जिरे आहे, याचं वॉटर म्हणा किंवा याच्यापासून बनवलेला चहा जो आहे हा रेग्युलर जर घेतला तर त्यांनी पण मेटाबॉलिझम बूस्ट व्हायला मदत होते. असे सिम्पल चेंजेस जरी केले तरी बऱ्याचशा थायरॉईड पेशंटला याचा छान रिझल्ट मिळतो. ओके, आता मी तो प्रश्नावर येणारच होतं की धण्या जिऱ्याचं पाणी हे मी खूप रीलमध्ये बघितलं थायरॉईडवर उपयुक्त आहे, म्हणजे खरंच आहे? हो आहे, ओके. पण फक्त त्याचमुळे थायरॉईड कमी होतोय असं असं नाही. नाहीये. हां, बाकीच्या पण अनेक गोष्टी त्यात हां. इन्क्लूड केल्या पाहिजे. ओके, आता थायरॉईड हा महिलांना जास्त टक्केवारी आहे होण्याचं प्रमाण, त्याच्यावर मला जास्त बोलायचं आहे अजून की महिलांमध्ये मुळात प्रमाण जास्त का आहे त्याचं? महिलांमध्ये याच्यासाठी म्हणता येईल की जो काय हॉर्मोनल शिफ्ट असतो हा महिलांच्या म्हणजे एक ओव्हरऑलच तिला 3 स्टेजेसमधून जावं लागतं. एक जेव्हा मेनार्क म्हणजे जेव्हा पिरियड्स चालू होतात आहे त्यावेळेला शरीरामध्ये खूप जास्त हार्मोन लेवल्स अपडाऊन होतात. सेकंड इज प्रेग्नन्सी किंवा जेव्हा ती बाळ जन्माला घालते त्यावेळेचा जो पिरियड असतो तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो. इम्बॅलन्स म्हणण्यापेक्षा हॉर्मोनल शिफ्ट असतो. आणि नंतर इज मेनोपॉज की ज्या वेळेला मेनोपॉज होत आहे की हार्मोन्स सडनली डाऊन होत आहे. तर एवढा जास्त त्या बॉडीला रोलर कोस्टरसारखं आहे किंवा अपडाऊन होतं आहे. तर त्या केसमध्ये थायरॉईड ग्लँड इज व्हेरी सेन्सिटिव्ह ग्लँड की जिला कंट्रोल करणारी पिट्युटरी ग्लँड आहे ॲक्च्युली, म्हणजे पिट्युटरीपासून होत आहे. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यांना म्हणजे स्त्रियांमध्ये थायरॉईडचं प्रमाण वाढण्यामध्ये इट इज फर्स्ट म्हणजे नंबर 1 कारण आपण हे म्हणू शकतो. दुसरं असतं की थोडंसं असं म्हणतात की बायका स्वभावातच आळशी असतात. म्हणजे माझी काहीच कमेंट नाही आहे याच्यावर, तुम्हीच बोला. की जर इझिली ती गोष्ट होत असेल तर ती आवडते सगळ्यांना किंवा असं होतंय. मग हा थोडासा आपल्याला आळस कुठेतरी झटकायला पाहिजे. तर पण आपण थायरॉईड म्हणजे त्याच्यामुळे पण एक त्यांच्यामध्ये हे प्रमाण वाढलं आहे. जे याच्यामध्ये मी मेन उदाहरण देईल की दिवास्वाप. ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये दिवास्वापामुळेच मॅक्सिमम आजार होतात असं सांगितलं आहे. दिवास्वाप म्हणजे दिवसा स्वप्न बघणे किंवा दिवसा मस्त झोपणे है ना. मग आता ही बऱ्याचशा लेडीजची सवय असते किंवा दुपारी किंवा थोड्या वेळ तरी मी पडलीच होती असंच म्हणतात पण दे आर स्लीपिंग. पण ही एक खूप वाईट सवय आहे असं मला वाटतं की ते कोणत्याही स्त्रियांनी करू नये कारण त्याच्यामुळे बरेचसे आजार होत आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात जास्त अंडरलाईन करण्यासारखं की हे प्रत्येक पुरुषांनी समजून घ्यावं की एका वुमन्सच्या स्ट्रेस लेवल ह्या खूप जास्त हाय असतात की तिला घरातलं पण करायचं आहे, मुलांचं पण करायचं आहे, स्वतःचं करिअर पण आहे आणि ओव्हरऑल एक जे काही एक पहिलेची स्त्री आणि आताची जर बघितली तर खूप जास्त वर्कलोड आहे याच्यामध्ये. आणि यामुळे होणारा जो स्ट्रेस आहे म्हणजे मेंटल लेवलवर तर आहेच ऑफकोर्स पण फिजिकल लेवलवर की ज्याच्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ज्याला आपण म्हणू हा सध्या खूप जास्त वाढलेला आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की काही स्त्रिया बोलतात पण बऱ्याचशा स्त्रियांना एका विशिष्ट वेळेनंतर बोलून थकल्या की त्या सोडून देतात की आता मला बोलायचं नाही आहे. पण इथेच सगळी जास्त मोठी गडबड होते कारण आपला हा विशुद्ध चक्र आहे इथे की त्याचा इम्बॅलन्स याच्यामध्ये होतो की त्या स्त्रीनी बोलणं सोडलं, एक्सप्रेशन सोडलं, स्ट्रेस एक्सप्रेस करणं सोडलं की तिला थायरॉईड होणार 100%. आणि ही गोष्ट बऱ्याचशा थायरॉईड पेशंटमध्ये मी बघितली की दे आर कॅरिंग बॅग्स म्हणजे काय की माझ्या सासूनी माझ्यासोबत असं केलं होतं, माझ्या नवऱ्याने असं केलं होतं, हे मुलं तर माझं ऐकतच नाही. आणि मोस्टली थायरॉईड पेशंट्स जेव्हा माझ्याकडे येतात एक पेशंट आहे माझी की ती कंटिन्यू म्हणते मेरा ना शोल्डर बहुत पेन करते मॅडम, मला खूप शोल्डर पेन आहे, नेक पेन होतो आहे. हा का होतो आहे बिकॉज वी आर कॅरिंग लगेज ऑफ दिस थॉट्स कंटिन्यू. जेव्हा तुम्ही अगदी जन्मापासून तर तुमच्या 45-50व्या वर्षीपर्यंत पण असं मनामध्ये ह्या सगळ्या भावना धरून चालल्या आहे, या ओझं घेऊन चालल्या आहे.
तुम्हाला 100% थायरॉईड होणारच आहे. म्हणजे आळशी असण्याचं तर खूप कमी कारण आहे, पण तिला या स्ट्रेसमधून बाहेर काढणं, कुठेतरी बोलतं करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे थायरॉईडमध्ये मेन ह्या गोष्टी मला लक्षात आल्या ओव्हर द पिरियड, की जेव्हापर्यंत मी पेशंटला आत्ता बघते आहे. थायरॉईड आणि प्रेग्नन्सी याच्या संदर्भातला माझा पुढचा प्रश्न आहे की ज्यांना आता एक्सपेक्टेड आहे बेबी, तर त्या मुलींनी जर ज्यांना थायरॉईड आहे त्यांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर किती दिवसानंतर मग त्यांनी बेबीसाठी चान्स घेतला पाहिजे? ज्यांना आता मुलींना असं थायरॉईड आहे आणि आता प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, तर शरीर शुद्धीकरण केल्यानंतर एक 3-1 महिन्यांनी, म्हणजे 3-1 महिन्यामध्ये बऱ्यापैकी थायरॉईड रिव्हर्सल पॉसिबल आहे. पण आपल्याला त्याच्या लेवल्स कंटिन्यू चेक करायला पाहिजे, बिकॉज इट इज ग्रोथ हार्मोन, तर तो तुमच्या बेबीच्या ग्रोथवर पण कुठेतरी इम्पॅक्ट करणारा असतो. आणि मी जसं बोलली की या हार्मोन शिफ्टमध्ये तो जरा जास्त प्रमाणात झालेला असतो. मग इथे मी बऱ्याच वेळेला इंटिग्रेटेड ॲप्रोच वापरते, कारण कसं असतं की बाळ हा आपल्या म्हणजे आयुष्यात प्रत्येकाचं एक खूप सेन्सिटिव्ह असा विषय आहे ना, आणि तिथे मी असा हट्ट करणं की नाही तू हे घ्यायचंच नाही, म्हणजे लिओथायरॉक्सिन जे आहे ते घ्यायचं नाही आणि तू फक्त आयुर्वेदावर डिपेंड राहायचं, तर ही गोष्ट मी थोडंसं अवॉइड करते. जर तिचे रिपोर्ट्स नॉर्मल येत आहे, सगळं येत आहे, तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक 3 महिन्याचा पिरियड आपण घेतो, पूर्ण शुद्धीकरण करून आयर्न फॉलिक जे आहे त्याचं नॅचरल कंटेंट त्यांना देऊन आणि रेग्युलर बेसिसवर थायरॉईडच्या लेवल्स चेक करून जोपर्यंत अवॉइड करता येईल तोपर्यंत अवॉइड करायची टॅबलेट. पण बेबीच्या ग्रोथमध्ये आपल्याला कुठेही याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. आणि बाकी मग जे मी लाईफस्टाईल, डाएट आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड करून तिचं जे येणारे अदर म्हणजे सिम्पटम्स जे येतात आहे ते 100% कमी करू शकतो. तुमच्या सोशल मीडियावर रील्स वगैरे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा तुम्ही फार ठासून दावा करता की बंद होऊ शकते गोळी आयुर्वेदिक ट्रीटमेंट अप्रोच जर तुम्ही घेतला तर कसं शक्य आहे ते? कारण थायरॉईड असणारे माझे आजूबाजूचे मित्रमैत्रिणी आहेत, ते त्यांचा सकाळचा पहिला कॉल झाल्यानंतर ते हेच सांगतात की गोळी घेतली जस्ट आता बोल. तर जर दिवसाची सुरुवातच गोळीनी होती आणि शरीराला एवढी सवय लागली आहे तिची, तर ती जाऊ कसं काय शकते? सगळ्यात पहिले तर हे मिथ आहे किंवा थायरॉईड रिव्हर्स होऊ शकत नाही, म्हणजे इट इज मिथ. हा 100% रिव्हर्स होऊ शकतो. अगदी प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा, म्हणजे माझी कलीग आहे, तिला प्रेग्नन्सीमध्ये थायरॉईड डिटेक्ट झाला होता. त्या पिरियडमध्ये आम्ही अगदी मायनर 12.5ची टॅबलेट प्लस आयुर्वेदिक ट्रीटमेंट असं सगळं घेतलं. आफ्टर डिलेवरी 3 महिन्यामध्ये तिचं कम्प्लिटली थायरॉईड आपण रिव्हर्स केला. म्हणजे हे चेंजेस पण आपण आणू शकतो. बट की जे मी आता म्हणते की रिव्हर्सल इज पॉसिबल विदाऊट एनी मेडिसिन्स, हे पण का शक्य आहे? बिकॉज वी आर ट्रीटिंग रूट कॉज. म्हणजे आम्ही आयतं हार्मोन नाही देते ना, आम्ही कुठेतरी तुमच्या बॉडीला प्रिपेअर करतो आहे की ते त्यांनी नॅचरली सगळं सिक्रेट करावं. तुमचा जो मंद झालेला अग्नी आहे, की जिथे तुमचं गट ॲक्सिस जो बिघडलेला आहे हा ठीक करणं, म्हणजे ओव्हरऑलच तुमची लाईफची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे. त्यामुळे पण थायरॉईड रिव्हर्सल पॉसिबल आहे. आणि जे थायरॉईडच्या इम्बॅलन्समुळे येणारे असंख्य प्रॉब्लेम्स आहे, अगदी वेट गेनपासून, हेअरफॉलपासून, डिप्रेशनपासून, हे सगळं आपण जर दूर करू शकतो आहे, दॅट इज थायरॉईड रिव्हर्सल. रिपोर्ट्स नॉर्मल ठेवणे, इट्स नॉट अवर मोटो. तिला हेल्दी जीवन देणे, की ती ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला ती फेस नाही करत आहे आणि एक छान हॅपी जगते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला थोडंसं तुमच्या जर्नीबद्दल जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला खास थायरॉईडमध्येच काम करावं किंवा एक क्रोनिक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे त्याच्यातच काम करावं असं का बरं वाटलं? कारण तुम्ही जनरल प्रॅक्टिसही करत होतात आणि आयुर्वेदाकडे खूप लोक वळत आहेत आत्ता, तर हाच निश पकडावा असं का वाटलं? त्याच्यामध्ये जरा असं कुठेतरी पर्सनल टच आहे ॲक्च्युली. म्हणजे मी कॉलेजमध्ये असतानाच एक फर्स्ट इयर सेकंड इयरलाच असेल, तेव्हा माझ्या आईला इथे गाठ झाली होती. त्या लेवलला तर मला माहिती पण, म्हणजे तेव्हा आमचा एवढा अभ्यासच झालेला नव्हता. आणि गॉयटर आहे, सिस्ट आहे, असं करून ऑपरेट करावं लागलं आणि थायरॉईडची ग्लँड हाफ काढावी लागली. ठीक आहे, मग आता ग्लँडच नाही म्हटल्यावर पर्याय नाही आपल्याकडे की आपल्याला थायरोनॉम किंवा ही टॅबलेट घेणंच आहे. ठीक आहे ना, तेव्हापासून आईला मेडिसिन्स चालू झाले आणि मग एक हेल्थचा जो डाऊनफॉल असतो हा चालू झाला, की त्यानंतर होणारी ओबेसिटी आहे, ऑस्टिओपोरोसिस आहे, म्हणजे पूर्ण आपले जे काही जॉईंट्स आहे हे झिजून जातात. थायरॉईडच्या पेशंटमध्ये कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन पण शरीरामध्ये व्यवस्थित होत नाही, अस्थिमज्जा विकृती असते.
त्यामुळे मग जॉईंट रिप्लेसमेंट झालं, हायपरटेन्शन झालं, डायबिटीज झाला, फॅटी लिव्हर झालं. म्हणजे शरीर म्हणजे काय की एक रोगाचं हे, आणि आय एम हेल्पलेस. दॅट इज माय मेन पेन पॉईंट. किंवा मी मदत काहीच करू शकली नाही. पण मग मी तेव्हापासून ठरवलं होतं की आपल्या घरी जे झालं हे अशा असंख्य आयांना तर मी वाचवू शकते ना. मी माझ्या आईला खूप काही हेल्प नाही करू शकली, पण असं वाटतं की हे अगदी एक गावातली म्हणजे घरात काम करणारी म्हणा, शेतात काम करणारी बाई असो, ती पण एक आई आहे, आणि एक वर्किंग वुमन की जी सेल्फ डिपेंडंट आहे, IT प्रोफेशनल आहे किंवा जे पण आहे, ती लॅक्समध्ये इन्कम कमवते, पण दे आर ऑल्सो फेसिंग दिस सेम प्रॉब्लेम्स. तर मग ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून काढण्यासाठीच याच निशवर वर्क करून, आणि एकच गोष्ट आपण जेव्हा वारंवार अभ्यास करतो किंवा ती हटत 100% त्याच्यात परफेक्शन तर येणारच, किंवा आपण त्या पेशंटला छान रिव्हर्स करू शकतो. आणि डेफिनेटली मला सगळ्या आईला ट्रीट करायचं की जे मी भोगलं आहे ते कोणी पण नाही व्हायला पाहिजे. म्हणजे आत्ताच्या लेवलवर सुद्धा तो ब्रेन फॉग, तिचं ते डिप्रेशन, तिचा एकटेपणा कुठेतरी मनाला खात असतो की नाही, हे असं नाही व्हायला पाहिजे कोणासोबत. बस इथूनच हा थायरॉईडचा जर्नी चालू झाला. अच्छा. आणि तुम्ही मगाशी आपल्या गप्पांमध्ये विषय झाला की रिव्हर्सल प्रोग्राम पण तुम्ही घेऊन येत आहात, तर त्याबद्दल पण आम्हाला थोडंसं सांगा ना. ॲक्च्युली थायरॉईड रिव्हर्सल प्रोग्राम यासाठी की 1-to-1 पेशंट्स तर खूप ठीक केले, सगळं झालं, पण हे वर्क कुठेतरी मास लेवलवर व्हायला पाहिजे. आणि जेव्हा पॉझिटिव्ह माइंडसेटचे 10 लोक एकत्र येत आहे आणि एकमेकांसोबत जेव्हा ते वर्क करत आहे, तेव्हा अजून छान रिझल्ट्स आपण क्रिएट करू शकतो. त्यासाठी आपण आता हा प्रोग्राम लॉन्च करतो आहे की एकसाथ सगळ्यांनी एकमेकांना सोबत देऊन याच्यातून बाहेर पडायचं, स्वतःचे एक्सपिरियन्सेस शेअर करून, आणि लवकरच याचे डिटेल्स पण येतीलच. ओके, बॅक टू थायरॉइड. थोडं वर्कआउटबद्दल आपलं बोलायचं राहिलं. डाएट आणि या सगळ्याबद्दल बोललो आपण. वर्कआउटचा किती मेजर रोल आहे थायरॉइड रिव्हर्सल करण्यासाठी? वर्कआउट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की वर्कआउट म्हणजे 50% मी वेटेज त्याला देईल. आता वर्कआउटमध्ये पण काही विशिष्ट व्यायाम आहेत आहे ना, की आपल्याला ते जास्त महत्त्वाचे आहे, की ज्यामध्ये सूर्यनमस्कार मी याला फर्स्ट प्रायोरिटी देईल. कारण हा अग्नीची विकृती आहे. अग्नीचा कारक कोण आहे तर सूर्य आहे. म्हणजे आपल्याला सूर्यापासून ते मिळतं आहे. तर तुम्ही जेव्हा सूर्यनमस्कार अगदी एक सूर्यनमस्कारापासून चालू करा, हळूहळू वाढवा. हा एक खूप छान त्याच्यावर वर्क करेल. भुजंगासन आहे की जे पोटाचं म्हणजे आपलं जे डायजेस्टिव्ह सिस्टीमला अपग्रेड करण्यासाठी आहे. त्यानंतर जे विशुद्ध चक्र आहे म्हणजे या थ्रोटवर काम करणारं प्राणायाम आहे, उज्जयी प्राणायाम आहे, किंवा शीतकाली प्राणायाम जे आहेत ते यांनी थायरॉईडच्या बऱ्याच पेशंटला छान फायदा होतो. त्यानंतर विपरीत कर्णी आसन आहे, यांनी पण थायरॉईडला रिव्हर्स करण्यामध्ये खूप चांगली मदत होते. आणि नाहीच तुम्हाला काही जमत आहे तर ॲटलिस्ट सन वॉक म्हणजे सकाळी उन्हामध्ये वॉक करणे, की जेणेकरून माझ्या व्हिटॅमिन D लेवल्स पण छान राहतील आणि सूर्याची एनर्जी पण मला मिळेल. हा एक्सरसाइजचा रोल आहे. की काहीच पॉसिबल नसेल तर ॲटलिस्ट या गोष्टी तरी करा. ओके. एखाद्याला डिटेक्ट झाला आहे थायरॉईड, तर म्हणजे रिपोर्ट्स वगैरे आल्यानंतर सांगितलं की आता थायरॉईडची सुरुवात झाली, तर खूप लोक तिकडे मेंटलीच पहिले खचले जातात की मला कसं काय लागला असेल हा त्रास, जेव्हा की जर अनुवंशिक नसेल तर त्यांना तुम्ही काय काय सजेस्ट कराल? पहिली 3 पावलं तरी काय त्यांनी उचलली पाहिजेत? फर्स्ट 3 स्टेप्स ज्या मी म्हणेल की त्यांनी पहिले तर एक्सेप्ट करावं हे झालं आहे, पण हे मिथ दूर करावं की हा कधीच बरा होणार नाही आहे. पहिले आपला माइंडसेट चेंज करणे, की हे मिथ कुठून तरी काढणं की मी रिव्हर्स करू शकणार नाही आहे. मी रिव्हर्स करू शकते. इट इज द फर्स्ट स्टेप. सेकंड, बघायचं की माझ्या लाईफस्टाईलमध्ये कुठे कुठे मला चुका दिसतात आहे, म्हणजे कुठे मी जास्त लेझी होते आहे, त्या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करणे. आणि थर्ड इज इम्पॉर्टंट की थोडासा मी टाईम किंवा स्वतःला इम्पॉर्टन्स देणे, किंवा सेल्फ लव ज्याला म्हणू, की मी हे दूर करण्यासाठी काय काय घेऊ शकते, काय काय नॉलेज घेऊ शकते. आणि आता सध्या नॉलेजचं तर काही कमी आहे नाही आपल्याला, आहे ना, खूप जास्त नॉलेज मिळतं आहे, खूप मिळतं आहे. पण रिलेटिव्हली ते नॉलेजच फक्त घेण्यापेक्षा हाऊ आय ट्रान्सफॉर्म, मी त्याच्यातलं घेऊन ट्रान्सफॉर्मेशन किती करू शकते, यासाठी काय मी प्रयत्न करेल, काय प्रॉपर अप्रोच करेल, हे पहिले डिसाईड करणे. म्हणजे या 3 स्टेप्स, की पहिले स्वतःचं नॉलेज इम्प्रूव्ह करणे, त्याचं इम्प्लिमेंटेशन मी लाईफमध्ये काय करू शकते आहे हे करणे, डिसिप्लिन आणणे, आणि मग ट्रान्सफॉर्मेशन करणे. या 3 स्टेजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. जनरल
तुमच्याकडे असणाऱ्या पेशंट्समध्ये म्हणजे ह्या MGची गोळी जास्त लागणारा क्लास आहे, म्हणजे 100 MGची जास्त की 50 MGची, असे कुठल्या कॅटेगरीतले जास्त आहेत, की कॉमन कुठल्या MGच्या गोळीवर पासून त्यांनी सुरुवात केलेले जास्त लोक आहेत? 25 पासून मॅक्सिमम स्टार्ट होतो आणि तो कधीच रिड्यूस होत नाही. अगदी खूप कमी पेशंटमध्ये होतो. मॅक्सिमम टाइम्स 175 mg पर्यंतचा त्यांचा मायक्रोग्राम त्यांचा डोस जातो. कारण तिथे आजाराला बरं करणे हा कन्सेप्टच नाही आहे. म्हणजे औषधावर जगणे, पण आपल्याला औषधावर जगायचंच नाही आहे. आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, त्या आजारातून बाहेर पडायचं आहे. तर हा एक जो पण आहे किंवा एवढा डोसची टॅबलेट आहे. आणि लोक खूप आनंदाने पण सांगतात, पहिले इतकी थी अब इतकी बडगई, इतकं होतं, इतकं वाढलं असं. तर हे कुठून तरी काढा की हे असं नाही आहे. आपण हे पूर्णपणे नॉर्मल आणू शकतो. अगदी काही पेशंटला 12.5 मध्ये पण आपण हे याच्यावर मॅनेज करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, एक एक्झाम्पल देतो. समजा मी लेट्स से की 35 वर्ष वय आहे, 100 MGची गोळी आहे. तर एक काही अंदाज देता येईल की या व्यक्तीने अशी लाईफस्टाईल फॉलो केल्यानंतर इतक्या दिवसामध्ये त्याची गोळी अगदी 12.5 पर्यंत येऊ शकते. हो, कारण बघणारच आहेत थायरॉइड असणारे लोक हे, तर त्यांना कुठेतरी आशेचा किरण तरी मिळेल की असं होऊ शकतं म्हणून. ऑफकोर्स हा आपला ॲक्च्युली पॉडकास्ट त्यांना स्वतःला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी तरी हेल्प करावा असं मला वाटतं. तर यामध्ये मी एक सांगेल की जो एक 35 इयर्सची जी काही वुमन आहे, तिने सगळ्यात पहिला चेंज हा करावा की तिचं मॉर्निंग रुटीन चेंज करावं, है ना. म्हणजे मॉर्निंग रुटीन जर तुमची सकाळची सुरुवात जर खूप चांगली होत असेल तर तुम्ही हाफ डन आहात. ओके, सांगा ना थोडीशी. माझा फार आवडता प्रश्न आहे मॉर्निंग रुटीन. मॉर्निंग रुटीनमध्ये सगळ्यात पहिलं येतं की ब्राह्ममुहूर्तावर उठणे. आता जे आयुर्वेदात सांगितलं आहे, पण आता या पिढीला जेनझीजला मॉर्निंग ब्राह्ममुहूर्तावर झोपायची सवय आहे. तर उठण्याचा जरा, तर मग मी ॲटलिस्ट एवढं म्हणेल की तुम्ही 5:30-6 पर्यंत तरी उठा. यापेक्षा जास्त लेट करू नका, कारण मग कफकाळ चालू होतो, मग अजून शरीरामध्ये कफाचे सिम्पटम्स वाढतात. सेकंड इज मॉर्निंग रुटीनमध्ये जे तुम्ही ॲसिडिक सगळ्यात पहिले पोटात टाकताय, चहा कॉफी, ती ब्लॅक असो, काळी असो, गोरी असो, जी पण असो, ठीक आहे, ही कॉफी किंवा चहा हे पूर्णपणे बंद. कारण ज्या वेळेला शरीराला गरज असते की ती अल्कलाईन स्टेजवर असते, त्यावेळेला तुम्ही ॲसिड ओतून तिला बॉडी ॲसिडिक बनवत आहे. आणि कुठल्याही शरीरामध्ये आजार जे वाढतात ते या गोष्टीने अजून ग्रो होतात. आणि जे काही मायनर जे मी मायक्रोन्यूट्रियंट्स जे म्हटलं की सेलिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, आयर्न आहे, याचं ॲब्झॉर्प्शन पण यांनी कमी होतं. त्याच्यामुळे हे मॉर्निंग रुटीन 100% क्रॉस की चहा कॉफी पूर्णपणे बंद. त्यानंतर तिसरं आहे की उठल्याबरोबर लगेच कामाला लागणे, की ब्लँकली बिलकुल हे आहे ते आहे ते आहे. टेक युअर टाईम, स्वतःला वेळ द्या, काहीतरी मी टाईम ठरवा, 15 मिनटं 20 मिनटं जो पण काही असेल तुम्ही जेवढा काढू शकता बेस्ट पॉसिबल. आणि त्या 20 मिनटामध्ये छोटासा वॉक आहे, काही एक्सरसाइज आहे, काही गाणं ऐकणं आहे, काही तुमची हॉबी आहे, दॅट इज माइंडफुल मेडिटेशन. म्हणजे जरुरी नाही आहे की तुम्हाला अगदी ध्यान लावूनच मेडिटेशन करायला हवं. तुम्हाला जी पण ॲक्टिव्हिटी आवडते आहे ती पूर्ण मन ओतून त्यामध्ये करा. हे मॉर्निंग रुटीन पहिले चेंज करा. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज की तुमचा जो सकाळचा जो फर्स्ट खाणं असतं, हे जे खाणं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. की त्यावेळेला जर तुम्ही शरीराला चांगलं न्यूट्रिशियस फूड देता आहे की ज्यामध्ये सगळ्या कलरफुल व्हेजिटेबल्स आहेत, की ज्यातून हे सगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळणार आहे, सीझनल फ्रूट्स आहे. आणि आयुर्वेदामध्ये मूग जे आहे म्हणजे हिरवे मूग, याचं सगळ्यात जास्त महत्त्व सांगितलं. म्हणजे हा श्रेष्ठ प्रोटीनचा सोर्स आहे. तर याचे जे वेगवेगळे पदार्थ आहेत की जसं मूग चिला आहे किंवा उसळ आहे, जे काय व्हेरिएशन्स तुम्ही मल्टिपल करू शकता, याचा काहीतरी डाएटमध्ये यूज करणे. त्यानंतर तुमचा लंच जो असणार आहे त्या लंचमध्ये मिलेट्सचा उपयोग करणे, कारण ग्लुटनचं थायरॉईडमध्ये थोडं अवॉइड करायला पाहिजे. ग्लुटन म्हणजे गहूमधून जे येत आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल होतो, जे आम्ही जन्मापासून खातोय मग आत्ताच काय प्रॉब्लेम आहे. पण आता तुम्हाला डिसीज झाला आहे ना, तर तो नाही चालत, त्याच्यामुळे थोडं अवॉइड करायचं. थोडा मिलेट्सचा उपयोग जास्त प्रमाणात करणे. तक्र म्हणजे ताक जे आहे हे शोथहर सांगितलं की शरीरातली सूज कमी करतं. तर थोडंसं जेवणामध्ये अर्धा 1 ग्लास जे काय आहे ताकाचा उपयोग करणे, त्यांनी पण सूज कमी व्हायला मदत होते. अँटी इन्फ्लॅमेटरी हे काम करत आहे.
दुपारी एक 4-5 वाजताच्या वेळेला जो तेव्हा पण एक खूप कार्विंग्ज होतात की मी काय खाऊ किंवा काय नाही, एक ज्याला आपण आफ्टरनून फॉग म्हणू की आता सुचत नाही यावेळेला काय. पण मग मॅक्सिमम लोक काय करतात ना, नमकीनवाल्या गोष्टी खाऊन टाकतात की पॅकेज फूड, की ज्याचं सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी ते बनवले आहे, पण तुमची लाईफ त्याने कमी होणार आहे. हां, तर ते जरा पूर्ण पोटही भरायचं नसतं तेव्हा थोडाफार पोटाला आधार पाहिजे तर असतो. ते त्यावेळेला थोडंसं हेल्दी मी काही सजेशन्स देईल की शेंगदाणे आहे भाजलेले, किंवा आपलं फुटाणे आहे, सत्तू आहे, हे हाय प्रोटीनचे सोर्सेस आहे, किंवा स्प्राउट्स भेल आहे, असं काही ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता. राजगिरा आहे, राजगिरा पण याच्यामध्ये खूप छान काम करतो. हे एक दुपारचं झालं. आणि स्ट्रिक्टली रात्रीचं जेवण हे तुमचं संध्याकाळच्यात, म्हणजे सूर्य जसा काम करतो आहे तसंच आपली सिस्टीम काम करते. तर सूर्योदयापूर्वी अगदीच सूर्यास्तापूर्वी अगदीच पॉसिबल नसेल ॲटलिस्ट 8 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत रात्रीचं डिनर तुम्ही फिनिश करा. त्यामध्ये सेमी सॉलिड और लिक्विड फूड डाएटमध्ये ठेवा, कारण कॉन्स्टिपेशन हा मेन इश्यू असतो थायरॉईड पेशंट्समध्ये. तर व्हेजिटेबल सूप्स आहे, किंवा जसं मी मिलेट्सचं बोलली की ज्वारीची सोजी आहे, गव्हाची सोजी आहे, गव्हाची नसेल तर बाजरीची आहे, सगळ्या प्रकारच्या मिलेट्सचं आपण हे बनवू शकतो. याचा उपयोग करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं शांत झोप. 10 वाजता तरी तुम्ही झोपायलाच पाहिजे. 7 to 8 अवर्सचा स्लीप हा खूप महत्त्वाचा. आणि एक थोडंसं आउट ऑफ द ट्रॅक जाऊन सांगेल की तुमचा स्पिरिच्युअल कोशंट वाढवायला पाहिजे. म्हणजे मी ऑलमोस्ट प्रत्येक पेशंटला हे माझ्या सजेस्ट करते की जेव्हा असं निगेटिव्ह थॉट खूप असतात हायपोथायरॉईड पेशंटमध्ये, त्यांना ऑल टाईम निगेटिव्हच वाटत असतं. मग यापासून जर तुम्हाला दूर जायचं असेल, तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे जायचं असेल, तर आपल्या ब्रेनमध्ये अल्फा आणि बीटा सेल्स असतात की जे ॲक्टिवली यामध्ये काम करत असतात. तर भगवंताचं नामस्मरण किंवा तुमच्या इष्टदेवतेचं जे पण तुम्ही करत असाल, हे जर तुम्ही नामस्मरण थोडं जास्त वेळा कराल किंवा हे कराल, तर हे जे आपलं विशुद्ध चक्र आहे याला जागृत करण्यासाठी, कारण आपण बोलतो आहे ना, म्हणजे आपली वाणी शुद्ध करतो आहे, जे निगेटिव्ह कंटिन्यू थॉट्स येतात ते कमी होतात आहे. तर हे नामस्मरण करा. एक स्वतःला सवय लावा की आठवड्यातून 1 दिवस का होईना मी कुठल्या तरी मंदिरात किंवा जे पण तुमचं धार्मिक स्थळ असेल त्या ठिकाणी जाऊन मी थोडा वेळ देते आहे आणि ते कुठेतरी आत्मसात करण्याचा प्रयत्न करते आहे. कारण ही स्पिरिच्युअल एनर्जीच तुम्हाला निगेटिव्ह थॉटपासून कुठेतरी दूर नेत असते. आणि इतके मॅजिकल रिझल्ट आहे ना या सिम्पल गोष्टीचे. म्हणजे मी जी इन्फर्टिलिटीची पेशंट सांगितली, मी तिला फक्त एवढंच म्हटलं होतं की तुला बाळ हवं आहे ना, तर तू रोज गीतेचं 1 पान वाच, रोज गीतातलं फक्त तू 1 पान वाच. तर ती म्हणे क्यू? म्हटलं ते मी नाही सांगत, तू फक्त तेवढं कर. आणि जेव्हा ती माझ्याकडे कन्फर्मेशनची न्यूज घेऊन आली की मी प्रेग्नंट आहे, मॅडम मैं वो गीता भी रोज पढ़ रही हूँ. क्या बात आहे. तर त्यावेळेला एक असं खूप छान सॅटिस्फॅक्शन मिळतं की तो आहे, मिरॅकल्स आर देअर. तर ही एक भावना प्रत्येकाने मनात आणावी असं मला वाटतं. स्पिरिच्युअलिटीचा पण अँगल तुम्ही याच्यामध्ये आणलात. पण तरी मला थोडंसं पुन्हा एक थायरॉईड असणाऱ्या पेशंटसाठी एक छोटासा रॅपिड फायर आहे. मी काही फूड आयटम्सची नावं घेतो की त्यांनी खाण्यासाठी योग्य आहेत की नाही हे सांगा. अगदीच बोलायचं असेल तर एखादं वाक्य वापरलं तरी चालेल. हो नाही मध्ये सांगा. थायरॉईड असणाऱ्यांनी नॉनव्हेज खावं की नाही? नाही. थायरॉईड असणाऱ्यांनी पोळी खावी की नाही गव्हाची? नाही. थायरॉईड असणाऱ्यांनी भाकरी खावी का, आणि सगळ्यात उत्तम कोणती? भाकरी खावी, आणि सगळ्यात उत्तम म्हणजे ज्वारीची. इट इज कॉम्प्लेक्स फायबर. ओके. थायरॉईड असणाऱ्यांनी डाळी खाव्या का, आणि बेस्ट डाळ कुठली? डाळी खाऊ शकतात, पण मुगाची डाळ त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट राहील. म्हणजे तुम्ही हिरवी वापरा किंवा पिवळी वापरा. ओके. थायरॉईड असणाऱ्यांनी स्प्राउट्स खावे की नाही, बेस्ट कुठलं? स्प्राउट्स थोडे अवॉइड करायला पाहिजे, कारण आयुर्वेदात ते निषिद्ध सांगितलेले आहे. पण रात्री भिजवून तुम्ही सकाळी करू शकता, किंवा सकाळी भिजवून दुपारच्या वेळी करू शकता. बरं. थायरॉईड असणाऱ्यांनी स्वीट खावं की नाही, किती प्रमाणात खावं? स्वीट्स खावे की नाही, त्यांनी नाहीच खायला पाहिजे. ब्लॅक कॉफी आणि चहा थायरॉईड असणाऱ्यांनी घ्यावा की नाही? नाही. इट इज ॲसिडिक. तो काळा असो गोरा असो. ओके. आणि थायरॉईड पुरुषांना तसा कमी असतो म्हणतात, पण तरी त्यांचा आवडता एक पदार्थ आहे तो म्हणजे अल्कोहोल, त्यांनी घ्यावे की नाही? अल्कोहोल नाही. इट फॅटी लिव्हर डायजेशन इम्पेअर्ड, थायरॉईड. ओके. थायरॉईड संदर्भात आम्ही एक शब्द कायम ऐकतो, TSH.
तर TSH एवढीच एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की अजून कुठले फॅक्टर्स जे मेजर रोल प्ले करतात? ॲक्च्युली TSH तर खूपच कमी रोल प्ले करतो. T3, T4 आर मोर इम्पॉर्टंट, कारण 20% कामच फक्त इथून होत आहे. 80% काम तुमचं गटमधून होतं आहे आणि याच्यावर खूप सारे पेपर्स पण पब्लिश झालेले आहे. पण हा पॉईंट मॅक्सिमम डॉक्टर्सकडून सुटतो. त्यामुळे TSH फक्त करण्यापेक्षा थायरॉईड प्रोफाईल प्लस अँटी TPO म्हणतात, की म्हणजे हशीमोटो थायरॉइडायटिस हा एक आजार आहे. इट इज ऑटो इम्युन डिसीज, किंवा याच्यामध्ये आपली इम्युनिटीच आपल्यावर अटॅक करते असं एक मिमिक होतं आहे. तर यासाठी या सगळ्या टेस्ट करणे प्लस विटॅमिन डेफिशियन्सीज कोणत्या आहे म्हणजे अगदी मायक्रो लेवलवर जाऊन मायक्रो लेवलवर जाऊन त्या चेक करणं हे मेन आहे सगळ्या थायरॉईडच्या पेशंट्ससाठी. ओके. अजून मिसकन्सेप्शन्स काय आहेत थायरॉईड बाबतीतल्या की ज्या तुम्हाला क्लिअर करायला आवडतील आता? थायरॉईडबद्दल तर खूप साऱ्या मिसकन्सेप्शन्स आहे की बरेच लोकांना असं होतं ना की हा रिव्हर्स होत नाही आहे, पण हा रिव्हर्स होतो. हा पहिला आपण मिसकन्सेप्शन घेऊ. दुसरा घेतो आहे की बा माझ्या लेवल्स नॉर्मल येतात आहे तर मी नॉर्मल आहे, म्हणजे आता मला वेगळं काही करायची गरज नाही, मी रोज आपली एक गोळी खाते आहे आणि माझ्या ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल येत आहे. तर हा एक मिसकन्सेप्शन सोडायला हवा, कारण ती गोळी पण तुम्ही घेत आहे तर तीसुद्धा शरीरात ॲब्सॉर्ब होत नाही आहे ना. कारण मेन जो प्रॉब्लेम मी सांगितला की अग्नीची विकृती आहे. तुम्ही हळूहळू डोस वाढवत आहे, 150पर्यंत तुम्ही पोचलेले आहे, पण तो तुमच्या शरीरात ॲब्सॉर्ब किती होतो आहे आणि तो तुम्हाला काय रिझल्ट देतो आहे हे बघणं आवश्यक आहे. हे एक मिसकन्सेप्शन दूर करावं आणि त्यासाठी आपण अल्टरनेटिव्ज बऱ्याचशा गोष्टी करू शकतो, हे करायला पाहिजे. त्यानंतर थायरॉईडमध्ये स्ट्रेस किंवा त्याचं जे पिक्चर असतं म्हणजे जे काही थायरॉईड प्रेझेंट होतो आहे, प्रत्येक पेशंट युनिक आहे. तो कुठल्या वेळी तुमच्याकडे प्रेझेंट होईल म्हणजे कुठला सिम्पटम घेऊन हे आपण सांगूच नाही शकत की बा याला कसं काय थायरॉईड निघालं असं आपल्याला वाटतं. हा त्रास घेऊन आला होता. तर अगदी असे खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात की स्ट्रेसपासून तर कॉन्स्टिपेशनपासून तर सिम्पल ब्लोटिंगपर्यंत किंवा नुसतं मला गॅसेस, ॲसिडिटी, पोट बिघडतं आहे वारंवार, यामागे सुद्धा थायरॉईड असू शकतो. अजून एक मी जे वाचलं आहे तर ते योग्य की अयोग्य की जाड लोकांना थायरॉईड असूच शकतो किंवा थायरॉईड होतो तो जाड लोकांना, याच्याबद्दल आपण बोललो. पण काटक शरीर असणाऱ्या लोकांना पण थायरॉईड असू शकतो का, की दिसत नाही असं डोळ्यांनी बघून कोणी सांगणार नाही थायरॉईड असू शकतो पण त्याला थायरॉईड आहे? 100%. माझ्याकडे एक अमरावतीतलं छोटं गाव आहे भातकुली म्हणून, तिथून एक पेशंट आहेत. ते एकदम फायनान्शियली खूप सबनॉर्मल परिस्थितीतली ती लेडीज आहे. म्हणजे तिला तर मी अगदी एकलद्रव्य ट्रीटमेंट म्हणजे एकच मेडिसिन देऊन, कारण ती जास्त अफोर्ड पण नव्हती करू शकत, असं ट्रीट केलं. तर ती पेशंट एकदम थीन आहे, पण तिच्यामधलं प्रेझेंटेशन काय आहे की तिच्या हॉर्मोनल इरेग्युलॅरिटीज आहे, थकवा आहे सततचा किंवा झोप न येणे आहे, ह्या गोष्टी ती घेऊन आली होती. आणि मग मी जेव्हा चेक केलं तर तिचं थायरॉईड लेवल्समध्ये सगळी गडबडी, आणि सगळ्यात मेन सिम्पटम होतं की तिची ॲसिडिटी आणि जे मी म्हटलं ॲनिमिया, जो अगदी प्रत्येक गावखेड्यामध्ये हा कॉमन गोष्ट आहे की प्रत्येक स्त्रीला ॲनिमिया आहे, तर तो तिला होता. ते तिचं करेक्शन केलं. तर माझ्या जे इंस्टाग्राम हँडलवर तिचा व्हिडिओ पण आहे. तिने स्वतः सांगितलं की मॅडम माझे पिरियड्स पण आता रेग्युलर येतात, माझी चिडचिड पण थांबली, ॲसिडिटी पण गेली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एंडअप होत आहे कुठेतरी थायरॉईड आणि या सगळ्यामध्ये. तर हॉलिस्टिकली ट्रीट करायला पाहिजे पेशंटला, म्हणजे ओव्हरऑल एक बॉडी समजून त्याला ट्रीट करायला पाहिजे, ना की त्याला सिम्प्टोमॅटिक काय ट्रीट करायला पाहिजे. ओके. आणि थायरॉईड डिटेक्ट झाल्यानंतर एखादी व्यक्ती ट्रीटमेंट घेते, पण काही काळानंतर समजलं की ही ट्रीटमेंट चुकीच्या दिशेने चालली होती, तर म्हणजे आधीच थायरॉईडचा त्रास, त्यात चुकीच्या ट्रीटमेंटमुळे झालेलं शरीराचं नुकसान, तर योग्य ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केल्यानंतर हे सगळं भरून निघू शकतं का? हो, आता बऱ्याच पेशंटमध्ये हे अवेअरनेस खूप वाढलेलं आहे. म्हणजे आयुर्वेदाचा सुवर्ण काळ आता चालू झालेलाच आहे की पेशंटला कळत आहे की मी ह्या गोष्टी केल्या तर मी याच्यातून बाहेर निघू शकतो. तर तुम्ही जेव्हा पण तुम्हाला डिटेक्ट होत आहे, फर्स्ट टाईम जेव्हाही डिटेक्ट झालं असेल, त्यावेळेला एक सेकंड ओपिनियन म्हणून का होईना तुमच्या आयुर्वेदिक कन्सल्टंटला कन्सल्ट करा, त्यांच्याशी या गोष्टी डिस्कस करा. तुम्हाला वे आऊट नक्की मिळेल, कारण आपण रूट कॉज त्याच्यातून बरोबर शोधून काढू शकतो. आणि मग पुन्हा जी काही आपली रुळावरून घसरलेली गाडी आहे ती बरोबर रुळावर आणू शकतो. कारण सगळ्या रोगांचं कारण जे आयुर्वेदात दिलं आहे की रोगा हा सर्वापी मंद अग्नो, म्हणजे अग्नी मंद असणे, तो ट्रीट केला की तुम्ही ठीकच होणार आहात. ओके, क्या बात आहे मॅम.
360 डिग्रीतले माझे प्रश्न होते आणि तुम्ही सगळ्याच बाजूनी सगळा एक सामायिक विचार करून त्याची उत्तरं दिलीत. खूप महत्त्वाचा आणि अवघड असणारा असा हा विषय आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये काम करताय आणि तुमचा आता रिव्हर्सल प्रोग्राम जो लॉन्च होणार आहे त्याचा पण अपडेट तुम्ही लवकरच द्याल अशी आशा आहे. आज आपण थायरॉइडबद्दल बोललो. पुढच्या वेळी पुढचा कुठला तरी रोग घेऊन पुन्हा एकदा तुम्ही आमच्या नक्कीच. ऑडियन्सला पत्र लिहावा अशी आमची अपेक्षा आहे. तेव्हा नक्की मी तुम्हाला इन्व्हाइट करेन. तुर्तास खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा कधीतरी भेटूया. थँक्यू. मित्रांनो, हे आरोग्याचं पत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. मॅमला अजून काही क्वेश्चन्स असतील तर ते कमेंटमध्ये नक्की टाका. मॅम स्वतःही त्या ॲड्रेस करतील. आणि अनेक लोक येत आहेत, व्हिडिओज बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत. आमच्याकडे सगळे आकडे असतात. त्यामुळे खूप मनापासूनची विनंती आहे की आम्ही फार मनापासून तुम्हाला हे सगळी पत्र घेऊन येतो. त्यामुळे तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला खूप मॅटर करतो. त्यामुळे आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. आणि अजून नवीन कुठले विषय तुम्हाला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, DM करा. आम्ही नक्की त्याचा विचार करू आणि भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.